माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण दररोज अन्न ग्रहण करतो. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. परंतु अनेकदा हे अन्न आपल्या ताटापर्यंत कसे पोहोचले याचा विचार आपण करत नाही. त्यामागे परमेश्वराची किती मोठी कृपा आहे हे कित्येक वेळी आम्ही विसरून जातो. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की प्रत्येक चांगली देणगी देवाकडून येते. म्हणून अन्न खाण्यापूर्वी अथवा जेवणापूर्वी परमेश्वराचे आभार मानणे ही परंपरा नाही, तर देवावरील विश्वास, नम्रता आणि कृतज्ञतेची कृती आहे. जेवणावरील प्रार्थना म्हणजे फक्त अन्नावर आशीर्वाद मागणे नव्हे, तर अन्न देणाऱ्या परमेश्वराचा गौरव करणे. ते अन्न आपल्या शरीरासाठी हितकारक ठरावे म्हणून देवाकडे विनंती करणे. आणि ज्यांच्याकडे आज अन्न नाही त्यांची आठवण ठेवणे होय. प्रियांनो, आज आपण अतिशय कृतज्ञ अंतःकरणाने परमेश्वरासमोर येऊ आणि जेवणापूर्वीची प्रार्थना करूया. पहिला घास घेण्यापूर्वी परमेश्वराचे आभार मानूया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, सर्वप्रथम आजचा दिवस आम्हाला दिल्याबद्दल तुझे आभार मानतो. सकाळपासून आम्हाला सांभाळलेस, आमचे रक्षण केलेस, आम्हाला सामर्थ्य दिलेस, त्याबद्दल स्तोत्र. 103:2 या वचनानुसार हे माझ्या जीवा, परमेश्वराला धन्यवाद दे आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. यानुसार आम्ही तुझ्या सर्व उपकारांबद्दल तुझे आभार मानतो. हे प्रभू, आता ह्या समयी आमच्या समोर ठेवलेल्या या अन्नाला तुझा आशीर्वाद दे. ह्या अन्नाद्वारे आमच्या शरीराला शक्ती आणि आरोग्य दे. हे अन्न तयार करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते हात प्रभू तू आशीर्वादित कर. शेतकरी आमच्यापर्यंत हे अन्न पोचवणारे, अन्न प्रेमाने बनवणारे या सर्वांचे आम्ही आभार मानतो. प्रभू, आज जगामध्ये अनेक लोक भुकेले आहेत. अनेक कुटुंबाकडे पुरेसे अन्न नाही. अशा प्रत्येक व्यक्तीची तू आठवण ठेव आणि त्यांना अन्नदान करण्यास तू आम्हाला सक्षम बनव. प्रभू, कोणाच्याच घरात अन्नाची कमतरता पडू नये म्हणून आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या गरजा पूर्ण कर आणि त्यांच्या जीवनात आशेचा प्रकाश दे. आमच्या प्रत्येकाच्या घरातील पिठाला आणि मिठाला तुझी बरकत दे. आज आम्हाला जे अन्न तू दिलेस त्याबद्दल तुला धन्यवाद देते. आमच्या कुटुंबासाठी तुला धन्यवाद देते. आमच्या जीवनासाठी तुला धन्यवाद देते. आमचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देते. आणि प्रभू, आमच्यावर असलेले तुझे प्रेम त्याबद्दल तुला धन्यवाद देते. आज आम्हाला मिळालेल्या प्रत्येक आशीर्वादासाठी तुला धन्यवाद देते. प्रभू, आम्ही जेवताना आमच्याकडून अन्नाचा अपव्यय होऊ देऊ नकोस. आम्हाला मिळालेले हे आशीर्वाद आम्ही इतरांसोबत वाटण्याचे मोठे मन तू आम्हाला दे. ही प्रार्थना आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते, म्हणून पित्या तू ऐक. आमेन, आमेन.